Good afternoon, student. Last lecture already 2 point cover organ transplantation आणि benefits of the biotechnology. So today commercial application of biotechnology. आता आपल्याला बघायचं आज commercial application of biotechnology काय आहेत. त्याच्यामध्ये आहे crops biotechnology. Biotechnology used in the agricultural field to improve the yield and the variety. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा आपण वापर जो आहे ऍग्रिकल्चर मध्ये करतोय त्याच्या मागचं एक आहे की इम्प्रूव्ह द यील्ड, म्हणजे आपल्याला प्रोडक्शन इन्क्रीज करायचे आणि डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटी ऑफ क्रॉप्स आपल्याला तयार करायचे. तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीला ऍग्रिकल्चर फील्डमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर आता क्रॉप बायोटेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट आहे हायब्रिड सीड्स. आता हायब्रिड सीड म्हणजे काय? टू क्रॉस पोलिनेशन, म्हणजे दोन ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल, ह्याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात. तर त्यांचं क्रॉस पोलिनेशन करून आपण काय करू शकतो, हे व्हरायटी तयार करू शकतो. जसं दिलंय जीन्स ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकमेंडेड टू फॉर्म द हायब्रिड ऑफ व्हेरियस क्रॉप्स. म्हणजे आपण काय करू शकतो, दोन डिफरंट जीन्स घेतलेत आणि त्यांचं क्रॉस केल्याच्या नंतर एक आपल्याला नवीन हायब्रिड व्हरायटी तयार भेटते, म्हणजे हायब्रिड व्हरायटी तयार होते आणि त्यालाच हायब्रिड क्रॉप असं त्याला म्हणत आहे. तसं तुला एकदा एक्झाम्पल दिलंय. आता इथं रेड ऑरेंज आहे आणि इथं त्याचा म्हणजे एक ऑरेंज आहे, त्याचा कलर आहे रेड आणि तो छोटा आहे, आणि येलो जो आहे त्याची साईज बिग आहे पण त्याचा कलर जो आहे तो येलो आहे. आता ज्यावेळेस ही जीन्स वेगळं आहे, हा जीन्स वेगळा आहे, पण ज्यावेळेस आपण ह्यांचं रिकॉम्बिनेशन केलं, म्हणजे दोन डिफरंट क्रॉप्स आहेत, तर त्यांचं ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन करल आणि त्याच्यामधून एक हायब्रिड व्हरायटी तयार होती. आणि त्याच हायब्रिड व्हरायटी इथं काय झालंय की कलर ह्याला रेड आलाय पण साईज जी आहे ती ह्याची छोटी साईज होती, साईज ह्याची आली आणि कलर जो आहे तो ह्याचा आला आणि एक न्यू व्हरायटी तयार झाली, त्याला आपण हायब्रिड क्रॉप असं म्हणलं जाते. समजतंय? तर हे पहिले बेनिफिट आपल्याला भेटलं, म्हणजे दोन डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स रिकम्बाईन केलेत आणि त्याच्यापासून हायब्रिड सीड्स आपण काय केलेत, तयार केलेत. तर त्या प्रोसेसला म्हणत आहे हायब्रिड सीड्स. समजतंय? आता पुढचं आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. द क्रॉप डेव्हलप्ड विथ डिझायर कॅरेक्टर बाय द इंटिग्रेटेड द फॉरेन जीन्स विथ द जिनोम आर कॉल्ड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता बघा इथं काय केलं आपण, आपल्या इथं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहे, त्याला GMO असं म्हणत आहे. प्लांट, बॅक्टेरिया, फंगी किंवा अॅनिमल पासून आपण काय करतोय, एक जीन्स बाहेर काढतोय, म्हणजे जीन्स आयसोलेट करतोय. आपण मागच्या लेक्चरला बघितलं, एका क्रॉप्स म्हणून त्या जीन्सला आयसोलेट केलंय आणि नवीन प्लांट्स मध्ये ते जीन्स काय केलंय, आयसोलेट केले, म्हणजे त्याला इन्सर्ट केलंय. समजतंय? म्हणजे त्याच्यामधून ह्या क्रॉप्स मधून त्याला आयसोलेट केलंय आणि दुसऱ्या क्रॉप्स मध्ये त्याला टाकलंय प्लांट्स मध्ये, आणि त्यालाच म्हणत जात आहे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स त्याला म्हणत आहे. समजतंय? तर आता म्हणजे एक तर आपण प्लांट्स मधून त्याला काढू शकतो, बॅक्टेरिया मधून काढू शकतो किंवा फंगी किंवा अॅनिमल्स मधून, आणि त्या क्रॉप्सला आपण त्या क्रॉप्स मधून त्याला त्या जीन्सला आयसोलेट करत आहे आणि नवीन प्लांट्स मध्ये त्याला ऍड करत आहे आणि त्यालाच म्हणत आहे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स त्याला म्हणत आहे. आता हे जे क्रॉप्स आहे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स, हे आपण कशामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये त्याला यूज करतोय. आता ह्याचा बेनिफिट्स काय? आता 3 प्रकारचे, आता तुमच्या पुस्तकामध्ये ऍडव्हान्स नाही, तर आपल्याला आता सायन्स मध्ये काय फील आहे हे करण्यासाठी थोडंसं मी ऍडव्हान्स पॉईंट ह्या ठिकाणी घेतलेत. एक पहिला आहे ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर. आता ऍग्रिकल्चर मध्ये काय होतं की डिसीज टॉलरन्स, म्हणजे ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर आपण करतो, जे काही शेणखत वगैरे असेल जे काय ते डायरेक्ट आपण शेतामध्ये रिलीज करतो. समजतंय? तर ते ऑर्गॅनिक, पण त्याच्यामध्ये डिसीज टॉलरन्स, म्हणजे अशा प्रकारचे काही प्लांटला डिसीज तयार होत होते आणि त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी जी होती प्लांटची ती काय होती, डिक्रीज होती. परत पुन्हा आलं ऍग्रो केमिकल बेस्ड ऍग्रिकल्चर. इथं काय केलं, यूज ऑफ केमिकल आणि पेस्टिसाइड, आपण केमिकल आणि पेस्टिसाइडचा यूज आपण जास्त काय केला, वाढवला. त्याच्यानंतर पुन्हा हार्बिसाइड्स पण त्याचा पण यूज वाढवला, पण हे जे होतं ते एक्सपेन्सिव्ह होतं, म्हणजे कॉस्टली होतं, आपल्याला परचेस करण्यासाठी त्याची कॉस्ट होती. पुन्हा ऍटमॉस्फेरिक क्रायसिस, म्हणजे ड्रॉट आणि कोल्ड, म्हणजे काय एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर ह्या ठिकाणी ऍटमॉस्फिअर क्रायसिसचे दुष्काळ पडला किंवा जर एकदम थंडी पडली तर त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम क्रिएट होता आणि त्यामुळं त्याची प्रोडक्टिव्हिटी काय होती, डिक्रीज होती. परत आपण काय केलं, GM क्रॉप बेस्ड ऍग्रिकल्चर तयार चालू केलं करायला, आणि इथं काय झालं की मोल्ड टॉलरन्स फॉर अ बायोटिक ट्रेस, म्हणजे ते ह्या ठिकाणी आता हे अशा प्रकारचे आपण क्रॉप्स तयार केले की ज्या ठिकाणी बायोटिक ट्रेस किती पण असेल, कोल्ड असेल, ड्रॉट असेल, तरी ते प्लांट त्या कंडिशनला सर्वाइव्ह करू शकतात. हा पहिला. पुन्हा दुसरा आहे केमिकल पेस्टिसाइड डिक्रीज, ह्या ठिकाणी केमिकल आणि पेस्टिसाइडचा वापर आपण काय केला, कमी केला. त्याच्यानंतर हाय मिनिमल ऍब्सॉर्प्शन ग्रोथ, म्हणजे ज्यावेळेस हाय मिनरल्स आपण जे आहे ते प्लांट जे आहेत ते सॉइल मधून हाय मिनरल्स काय करून ऍब्सॉर्ब करतात, तर त्यामुळे त्या प्लांटची काय होती, ग्रोथ होती. परत आपण बघितलं की इनहान्स्ड न्यूट्रिशनल व्हॅल्यू, म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यू काय झाली, तिची वाढली. जसं की आता एक्झाम्पल दिलं व्हिटॅमिन ए, म्हणजे इनरिच्ड राईस, म्हणजे व्हिटॅमिन ए जो आहे तो त्याला
तो जो आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याला प्रोव्हाइड केली, त्यामुळे जे त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन जे आहेत तर जास्त प्रमाणात तयार झाले आणि त्यामुळे त्या राईसची क्वालिटी वाढली. हा एक फायदा झाला. पुन्हा प्रोडक्टिव्हिटी ऑफ हाय, त्याची प्रोडक्टिव्हिटी आता इथं ह्या दोन ठिकाणी त्याची प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज होती, पण ह्या ठिकाणी याची प्रोडक्टिव्हिटी वाढली आपण ज्या जीएम क्रॉपचा यूज केला त्याच्यानंतर. पुन्हा रिड्यूस द सॉइल पोल्युशन. आता सॉइल पोल्युशन, आता केमिकल आणि फर्टिलायझर ज्यावेळेस आपण जे पेस्टिसाइड ज्यावेळेस वापरतो तर त्यावेळेस काय होणार आहे की पोल्युशन जास्त प्रमाणात होणार आहे, सॉइल पोल्युशन. पण ह्या ठिकाणी ह्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, म्हणजे केमिकल आणि पेस्टिसाइडचा. म्हणजे सॉइल कितीही, तुम्हाला इथे एक शब्द आलाय बघा, अल्कॅनिटी, म्हणजे सॉइलची कितीही ऍसिड असेल त्या सॉइलमध्ये, म्हणजे किंवा अल्कली जर सॉइल असेल तरी त्याच्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही आणि आपण त्याला काय करू शकतो, म्हणजे सॉइल पोल्युशन या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतं. म्हणजे त्या ठिकाणी ते क्रॉप ग्रो होऊ शकतात कितीही अल्कॅलिनिटी जरी त्या सॉइलमध्ये असेल तरी. आणि इट इज सेव्ह द सॉइल मायक्रोब. आणि त्या सॉइल मधले आता आपण जर केमिकल किंवा पेस्टिसाइड जर टाकत असेल सॉइलमध्ये तर त्यातले मायक्रोब म्हणणार आहेत, तर ह्या ठिकाणी ते मायक्रोब जे आहेत ते सेव्ह होणार आहेत ज्यावेळेस आपण जीएम क्रॉप यूज करतो त्यावेळेस. तर त्यासाठी इथं काय आलंय, तर क्रॉप डेव्हलप्ड डिझायर कॅरेक्टर बाय द इंटिग्रेटेड फॉरेन जीन्स विथ देअर जिनोम्स आर कॉल्ड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. म्हणजे आपण काय केलं की एका फॉरेन ह्याच्या जीन्स मधून आपण एक जीन्स आयसोलेट केलं आणि दुसऱ्या प्लांट जिनोम्स म्हणजे प्लांट्स मध्ये आपण ते इन्सर्ट केलं आणि त्यालाच आपण म्हणत आहे जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स. आणि ह्याचा फायदा काय की रेजिस्टन्स डिसीज, म्हणजे ते कुठल्याही डिसीजला ते फाईट करू शकते. अल्कॅलिनिटी ऑलरेडी केलं, पण त्या ठिकाणी अनवॉन्टेड काही क्रॉप्स त्या ठिकाणी त्या क्रॉपच्या जवळ वाढले, म्हणजे गवत म्हणून ग्रास म्हणू शकतो, तर त्याचा पण त्याच्यावर काय परिणाम होणार नाही. आणि अदर टेस्ट लाईक कोल्ड आणि ड्रॉट, म्हणजे कोल्ड आणि ड्रॉटचा पण ह्याच्यावर काय परिणाम होणार नाही. जसं आता काही ठिकाणी ज्यावेळेस वीड्स असते ग्रास, तर ते काय करू शकते, त्या जे मेन क्रॉप्स आहे त्याच्याशी आपल्याला फाईट करू शकते. मग ते वॉटर असेल किंवा सॉइल मध्ये काय जे मायक्रोब्स असतील किंवा काय जे इन्ग्रेडियंट असतील तर त्याच्याशी ती फाईट करू शकते आणि त्यामुळे त्याची जे मेन क्रॉप्स आहे त्याची आपण जे मेन त्याची ग्रोथ आहे ते थांबू शकते. तर त्यामुळं जरी ह्या ठिकाणी ह्या क्रॉप आता जीएम क्रॉप जे आहेत ह्या ठिकाणी काय होणार आहे, जरी ते वीड्सच्या शेजारी आले तरी त्याच्या मेन क्रॉप्सवर त्याचा परिणाम काहीच होणार नाही. समजतंय? तर हा त्याचा बेनिफिट्स आपल्याला झाला ह्या ठिकाणी. तर हे दोन पण हायब्रिड सीड आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. आता बीटी कॉटन काय, आता माझ्याकडे एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे बिसिलस थोरॅन्जिनिसिस. हे ह्या बॅक्टेरियाचं नाव आहे. त्याच्याकडं एक अशा प्रकारचा जीन्स आहे, दे प्रोड्यूस द टॉक्सिक केमिकल. ते टॉक्सिक केमिकल हे प्रोड्यूस करते, म्हणजे त्याचे कॅरेक्टर, दिस इज द कॅरेक्टर ऑफ दिस बॅक्टेरिया. ते टॉक्सिक प्रोड्यूस करते, मग हे त्याची काय काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. आणि हा जीन जो आहे तो आपल्याला आयसोलेट करायचा आहे त्या बॅक्टेरियामधून. म्हणजे जीन्स आयसोलेट फ्रॉम द बॅक्टेरिया अँड ऍड द कशामध्ये ऍड करायचा आहे, डीएनए ऑफ कॉटन. म्हणजे कॉटनच्या डीएनए मध्ये आपल्याला हा ऍड करायचा आहे. म्हणजे हा प्लांट आहे कसा, कॉटनचा, कॉटन प्लांट आहे. हा जीन जो आहे तो काय करायचा, आयसोलेट करायचा आहे आणि प्लांटच्या डीएनए मध्ये त्याला ऍड करायचंय. समजतंय? आता ऍड केल्याच्या नंतर काय होईल, आता इथं हे जे सेंटेन्स बघा, आता जीन्स हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बिसिलस थोरॅन्जिनिसिस अँड इंटिग्रेटेड विथ द जिनोम ऑफ कॉटन. जिनोम कॉटन म्हणजे प्लांटच्या म्हणजे कॉटनचा जो प्लांट आहे त्याच्यामध्ये ते जीन्स काय करायचं, ऍड करायचंय. आणि ड्यू टू दिस टॉक्सिक विच इज फेटल फ्रॉम द बॉलवॉर्म व्हॉट प्रोड्यूस द लीव्ज अँड बॉल्स ऑफ कॉटन. आता बघा, आता हे ज्यावेळेस आपण ऍड करतो त्या प्लांट मध्ये, तर त्यावेळेस हा प्लांटच्या लिव्ज मध्ये आणि त्या कॉटन मध्ये हे काय असणार आहे, जीन्स, हा टॉक्सिक केमिकल जीन्स आहे तो त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, त्या लिव्ज मध्ये आणि त्या कॉटन मध्ये. आणि ज्यावेळेस हा बॉलवॉर्म ज्यावेळेस त्याला त्या लिव्जला फीड करेल तर त्यावेळेस तो काय होणार आहे, त्याच्यासाठी ते फॅटल असणार आहे. फॅटल म्हणजे त्याला ते त्याची म्हणजे तो डेथ होणार आहे त्याची. समजतंय? ज्यावेळेस तो त्याला इट करेल तर काय होईल, if the ballworm feed on the leaves, the toxic destroy its elementary canal and ballworm dies. आणि त्यामुळे काय होईल, जो टॉक्सिक केमिकल जो आहे म्हणजे त्यांनी जर ते लिव्ज फीड केले तर ते टॉक्सिक केमिकल त्याच्या बॉडीच्या आतमध्ये काय होणार, एंटर होणार ते जीन्स, आणि त्यामुळे त्याची डेथ होणार आहे. आणि त्याच्या अफेक्ट होणार आहे एलिमेंटरी कॅनल, त्याच्यावर अफेक्ट होईल आणि त्यामुळे त्याची काय होईल, डेथ होईल. आणि अशा प्रकारे त्याला आपण बीटी कॉटन म्हणतो. म्हणजे आपण अशा प्रकारचा एक जीन्स आयसोलेट केलाय एका बॅक्टेरियामधून आणि त्याच्यामध्ये प्लांटच्या म्हणजे कॉटनच्या डीएनए मध्ये त्याला ऍड केलंय. आणि ज्यावेळेस बॉलवॉर्म त्याला खाईल तर त्यावेळेस तो काय होईल, एलिमेंटरी कॅनल त्याच्यावर परिणाम होईल आणि त्याची डेथ होईल. आणि अशा प्रकारे आपण जो कॉटनला प्रोटेक्ट करू शकतो. समजतंय? हा पहिला. आता दुसरा आहे बीटी ब्रिंजल. आता ह्याच्यामधून पण एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामध्ये नाव आहे बिसिलस थोरॅन्जिनिसिस. हा सेम बॅक्टेरिया आहे. त्याच्यामधून पण आपल्याला ते जीन्स एक केमिकल जे काय करतं, एक जीन्स म्हणजे टॉक्सिक केमिकल जीन्स ते प्रोड्यूस करतंय आणि ते आयसोलेट करायचंय. आणि प्लांटच्या ब्रिंजल प्लांट आहे त्याच्यामध्ये डीएनए मध्ये त्याला ऍड करायचंय आणि ह्याला पण काय म्हणत आहे, बीटी ब्रिंजल असं त्याला म्हणत आहे. बघा, बीटी ब्रिंजल व्हरायटी डेव्हलप्ड बाय द युजिंग द जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द बिसिलस थोरॅन्जिनिसिस
अँड इम्प्रूव्ह द व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स द पेस्ट सेम द वे ऑफ बीटी कॉटन डज. म्हणजे जशा प्रकारे हार्मफुल इन्सेक्ट वगैरे हे असेल तर इथं पण सेम आपण काय केलं, ह्याच्यामधून ते आयसोलेट केलं जीन्स जे टॉक्सिक केमिकल ते प्रोड्यूस करत आहे आणि ते ब्रिटी ब्रिंजल जे आहे त्याच्यामध्ये ते काय केलं, त्याच्या DNA मध्ये ऍड केले आणि त्यावेळेस इथं पण काय होणार आहे, इन्सेक्ट वगैरे जे काय खाल्ले ते सुद्धा काय होणार आहे, डाय होणार आहे. अशा प्रकारच्या व्हरायटी आपण तयार करण्यासाठी हे ब्रिटी ब्रिंजल सुद्धा आपल्या मार्केटमध्ये आता बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण तयार करायला लागलो. समजतंय. हा दुसरा पॉईंट झाला. आता तिसरा आहे द गोल्डन राईस. आता हे गोल्डन राईस काय, जीन्स प्रोड्युसर बीटा कॅरोटीन. सिंथेसिस म्हणजे काय, प्रोड्युसर म्हणजे एक जीन्स आहे जे बीटा कॅरोटीन जे काय करतंय आपण त्याला प्रोड्यूस करतो आणि आपली बॉडी त्याला म्हणजे एक रो मटेरियल आहे बीटा कॅरोटीन आणि ते बीटा कॅरोटीन ज्यावेळेस आपली बॉडीमध्ये आपण ज्यावेळेस ईट करेल आपण त्याला, तर आपली बॉडी जी आहे ते काय करेल, विटॅमिन ए मध्ये त्याला कन्वर्ट करेल. म्हणजे हे एक रो मटेरियल आहे ज्याच्यापासून आपल्याला हे म्हणजे हे बीटा कॅरोटीन प्रोड्यूस म्हणजे विटॅमिन ए प्रोड्यूस होणार आहे. समजतंय. म्हणजे ज्यावेळेस आपण हे बीटा कॅरोटीन आपण एक रो मटेरियल आहे जे आपण ते खाल्ल्याच्या नंतर आपल्याला ते विटॅमिन आपली बॉडी जी आहे ते आपल्याला विटॅमिन ए बनवून देणार आहे. समजतंय. आणि दिलंय बघा तुम्हाला, द जीन्स सिंथेसाइज्ड विटॅमिन ए बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्यूस्ड द व्हरायटी ऑफ द राईस ॲज कम्पेअर नॉर्मल व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप्ड 2015 कंटेन 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन. आता बीटा कॅरोटीन जे असतात त्याच्यामध्ये म्हणजे गोल्डन राईस मध्ये नॉर्मल राईस पेक्षा 23 टाइम्स मोर अमाऊंट बीटा कॅरोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात नॉर्मल राईस पेक्षा. तर ह्याचा बेनिफिट्स काय की जे आपल्याला विटॅमिन ए त्याच्यामध्ये आपल्याला ते बनवून देतंय आपली बॉडी आपल्याला विटॅमिन ए. तर ह्याचा बेनिफिट्स काय की जे आपली आईज आहे तर त्याला प्रॉपर ठेवण्यासाठी विटॅमिन ए खूप महत्वाचं आहे. तर हे जे आपण जर ह्या गोल्डन राईस खाल्ला तर ते आपल्याला विटॅमिन ए हा चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटू शकतो आपल्या बॉडीला. तर त्यासाठी हा गोल्डन राईस सुद्धा तयार केला होता 2005 मध्ये आणि ह्याच्यामध्ये नॉर्मल राईस पेक्षा 23 टाइम्स बीटा कॅरोटीन जास्त प्रेझेंट होते आणि हे काय एक रो मटेरियल आहे जे आपल्याला विटॅमिन ए बनवून देणार आहे. समजतंय. आणि ते बॉडी आपली बनवणार आहे विटॅमिन ए. समजतंय. तर हे झालं गोल्डन राईस. आता पुढचा आहे हार्बिसाइड टॉलरन्स प्लांट्स. जे काय इथे सांगितलंय, वीड ऑल्सो अफेक्ट द ग्रोथ ऑफ द मेन क्रॉप्स. आता बघा इथं जर वीड्स आले, वीड्स म्हणजे आपलं काय ग्रास, तर ते काय करणार आहे मेन प्लांटला अफेक्ट करणार आहे कारण ते दे आर कॉम्पिट विथ द मेन क्रॉप्स बिकॉज द वॉटर देन सम न्यूट्रिशन इन द सॉइल. म्हणजे ते सॉइलच्या न्यूट्रिशन असतील काय वॉटर असेल त्यांच्याशी ते कॉम्पिट करणार आहे. तर त्यामुळे मेन क्रॉपची काय होणार आहे, जे ग्रोथ होणार आहे ते स्टॉप होणार आहे. तर त्यासाठी आपल्यासाठी काय करायला आहे, हार्बिसाइड आर युज्ड टू डिस्ट्रॉय द वीड्स अफेक्ट द मेन क्रॉप टू. ड्यू टू दिस हार्बिसाइड टॉलरन्स प्लांट व्हरायटी क्रॉप्स आर being developed. Due to this has become possible selectively destroy the weeds. आता बघा म्हणजे ह्या ठिकाणी काय केलंय की हे जे हार्बिसाइड आपण बायोटेक्नॉलॉजी थ्रू बनवलंय तर काय होत होतं, आपण केमिकल फर्टिलायझर जर यूज केलं तर हे झाडाला पण मारतं आणि ग्रासला पण वीड्सला पण मारतं. पण आता हे हार्बिसाइड असं बनवलंय आपण ते फक्त काय करणार आहे, हे जे शेजारी हा जो ग्रास आलाय तर हेच ह्यालाच काय करणार आहे ते मारणार आहे, त्यालाच मारून टाकणार आहे ते. आणि जे मेन क्रॉप्सला त्याच्यावर कसलाच अफेक्ट होणार नाही. तर अशा हार्बिसाइड्स आपण बायोटेक्नॉलॉजी थ्रू बनवणार आहे. आणि सिलेक्टिव्ह म्हणजे काय, जे आपल्याला मेन मारायचे त्यालाच आपण मारू शकतो. समजतंय. तर त्यासाठी त्याला सिलेक्टिव्ह म्हणजे हे दिलंय, इट हॅज बीन पॉसिबल सिलेक्टिव्ह डिस्ट्रॉय द वीड्स. म्हणजे आपण त्याला सिलेक्टिव्ह वीड्सच आपण त्याला काय करू शकतो, त्याला डिस्ट्रॉय करू शकतो, त्याला मारू शकतो. आणि त्यामुळे आपला जो मेन प्लांट्स आहे तो काय प्रोटेक्टेड राहू शकतो. समजतंय. तर हा त्याचा बेनिफिट्स आहे हार्बिवर्स टॉलरन्स प्लांटचं. आता पुढे आहे बायो फर्टिलायझर्स. आता इथं काय सांगितलंय, ड्यू टू यूज ऑफ द बायो फर्टिलायझर इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर. म्हणजे आपण केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी आपल्याला बायो फर्टिलायझर्स काय करायचे, यूज करायचे. अँड दे हेल्प टू इम्पॉर्टंट बॅक्टेरिया रायझोबियम. सो दिस कन्सेप्ट ऑलरेडी वी लर्न 9th स्टँडर्ड. रायझोबियम, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दिस बॅक्टेरिया प्रेझेंट सॉइल ऑल्सो अँड रूट ऑल्सो. अँड दिस हेल्प टू ट्रॅप द नायट्रोजन फ्रॉम द इन्व्हायरमेंट अँड कन्वर्ट द कंपाऊंड नायट्रेट अँड नायट्राइट. म्हणजे त्याला हवेतला तो नायट्रोजन काय करतंय, फिक्स म्हणजे ट्रॅप करतंय आणि त्याला त्या नायट्रेट अँड नायट्राइट कंपाऊंड मध्ये त्याला काय करतंय, कन्वर्ट करतंय. आणि ते त्याच्यासाठी झाडाच्या ग्रोथ होण्यासाठी नायट्रोजन इम्पॉर्टंट आहे. तर हे नायट्रोजन फिक्सेशनसाठी हा बायो फर्टिलायझर आपल्याला इम्पॉर्टंट आहे. समजतंय. म्हणजे हा जो रायझोबियम आहे हा इम्पॉर्टंट मायक्रोबियम किंवा बॅक्टेरिया आहे जो आपल्याला झाडाच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे. पुन्हा त्याच्यानंतर दुसरे पण बॅक्टेरिया आहेत, ॲझोटोबॅक्टर आहे, पुन्हा नॉस्टॉक, पुन्हा एनेबिना आणि ओझोला. तर अशा प्रकारचे बॅक्टेरिया आहेत जे आपल्याला बायो फर्टिलायझरसाठी हेल्प करतात. आणि हे बायो फर्टिलायझर मध्ये त्याला यूज केलं पण जाते. आणि ह्याच्यामुळं जे सॉइलची इम्प्रुव्हमेंट होते आणि त्याची ग्रोथ पण होते. आणि हे नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी हा रायझोबियम महत्वाचा आहे. हे रूट मध्ये पण प्रेझेंट असते, सॉइल मध्ये पण असते. आणि हवेतला नायट्रोजन ओढतंय
आणि त्याला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करते ह्या कंपाऊंड मध्ये, आणि त्यामुळे त्या झाडाची चांगली प्रकारे ग्रोथ होऊ शकते आणि दे आर प्रोव्हाइड द न्यूट्रिशन व्हॅल्यू, त्याला चांगल्या प्रकारचे न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा प्रोव्हाइड करू शकते. आता परत आहे इन्सोल्युबल फॉस्फेट. आता सॉइल मध्ये काय इन्सोल्युबल फॉस्फेट पण असतात, म्हणजे एक प्रकारचं ही आहे. तर ते जर त्याचं जर असेल तर ह्याला काय केलं आहे एका मायक्रोब्स थ्रू. हे आता हे जर इन्सोल्युबल असतील फॉस्फेट तर ते वॉटरमध्ये हे होणार नाहीत, म्हणजे सोल्युबल होणार नाहीत ते, कारण ते वॉटरला पण हे करणार. तर मायक्रोबच्या मध्ये ह्याला काय केलं आहे ब्रेक केलं आहे आणि त्याला सोल्युबल फॉस्फेट मध्ये त्याला कन्वर्ट केलं आहे. आणि ह्याचं दुसरे आपल्याला भेटते कशाचं की आपल्याला फॉस्फरस सुद्धा त्या प्लांटला चांगला भेटू शकते. म्हणजे हे एक म्हणजे इन्सोल्युबल फॉस्फेटचं आपण सोल्युबल फॉस्फेट मध्ये कन्वर्ट केलं आणि त्यामुळं त्याचं पण आपल्या म्हणजे फॉस्फेटचं प्रमाण सुद्धा आपल्याला त्याचं पण इम्प्रुव्हमेंट होतंय. हे दोन गोष्टी आपल्याला बायोफर्टिलायझर सुद्धा भेटू शकतात. एक आहे नायट्रोजन फिक्सेशन आणि दुसरा आहे फॉस्फेट सोल्युबलायझेशन असं त्याला म्हणलं जाईल. आणि त्यामुळे प्लांटची जे क्वालिटी आहे ती इम्प्रुव्हमेंट होते आणि त्याचा बेनिफिट आपल्याला भेटते. आणि परत आपण बघितलं लास्ट इयर वी हॅव स्टडी द टिश्यू कल्चर, जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ प्लांट हॅव बिकम पॉसिबल ड्यू टू द टिश्यू कल्चर अँड बिसाइड दिस कॅरेक्टर इनिटेड द नेक्स्ट जनरेशन. आता आपण ऑलरेडी बघितलंय की जेनेटिक इम्प्रुव्हमेंट प्लांटमध्ये जेनेटिक टिश्यू कल्चर थ्रू म्हणजे टिश्यू काय तयार करून आपण काय करू शकतो प्लांटची ग्रोथ करू शकतो आणि हे जे कॅरेक्टर आहे ते नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होते. समजते. तर ते टिश्यू कल्चर टेक्निक्स थ्रू आपण प्लांटला पण त्याची ग्रोथ करू शकतो. तर हे आज हे सगळे पॉईंट जे होते तर आपण आता पण कोणते बघितले कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी होती, त्याच्यामध्ये हायब्रिड सीड, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस, हार्बिसाइड टॉलरन्स प्लांट आणि बायोफर्टिलायझर. आता ह्याच्यातली सेकंड मेथड आहे ॲनिमल हजबंड्री. आता टू मेन मेथड ऑफ आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर एज टू ॲनिमल हजबंड्री. म्हणजे आपल्याला जर ॲनिमल प्रोडक्शन वाढवत असेल तर ह्या दोन मेथड केल्या जातात. एक आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, म्हणजे जे सिमन्स आहे ते बुल्स मधून त्याला काय केलं जातं घेतलं जाते बाहेर, आणि जे काऊ आहे इंडियन काऊ त्याच्या युटेरस मध्ये सोडलं जाते किंवा व्हॅजिनामध्ये सोडलं जाते. हे पहिली मेथड आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, म्हणजे मेल मधून सेमन बाहेर काढलं जाते आणि इंडियन काऊच्या ह्याच्यामध्ये काय केलं जाते सोडलं जाते, आणि ह्या प्रोसेसला म्हणलं जाते आर्टिफिशियल इन्सिमिनेशन. आणि दुसरा आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे काय की काही एम्ब्रियो घेऊन एका पेट्री डिश त्याला फर्टिलाइज केलं जाते आणि ते डायरेक्ट एम्ब्रियो आपण इंडियन काऊच्या ह्याच्यामध्ये म्हणजे नंबर ऑफ काऊच्या ह्याच्यामध्ये आपण ते एम्ब्रियो आपण ट्रान्सफर करू शकतो आणि त्याच्या थ्रू सुद्धा आपण काय करतो सडनली आपलं प्रोडक्शन सुद्धा काय करू शकतो इन्क्रीज करू शकतो ॲनिमल्स. तर ह्या दोन मेथड थ्रू त्याला ॲनिमल हजबंड्री केली जाते आपण. आता पुढे आहे आणि ह्याच्यामुळे आता बेनिफिट्स काय भेटते, इट हेल्प टू इम्प्रूव्ह द बोथ क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल्स प्रोडक्ट. आपल्याला दोन गोष्टी भेटल्यात, एक तर क्वांटिटी जास्त प्रमाणात आपण त्याला तयार करायला लागलोय. आता एम्ब्रियो किंवा आर्टिफिशियल इन्सिमिनेशन केलं किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर केलं तर नंबर ऑफ प्रोडक्ट्स ॲनिमल प्रोडक्ट दे आर इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ दिस मेथड. म्हणजे ह्या मेथड्सनं आपण नंबर ऑफ जेवढे आपल्याला पाहिजे प्रोडक्शन तर तेवढं तयार करू शकतो. तर त्यामुळे आपली क्वांटिटी पण वाढली आणि दुसरी क्वालिटी पण वाढली. आता जेवढे आपण काऊ तयार करतो मिल्क प्रोडक्शन आपलं वाढलं का नाही, मग ह्याच्या म्हणजे क्वालिटी पण वाढली आणि त्याच्यामुळं आपल्याला मिल्क भेटायला लागलं. पुन्हा क्वांटिटी आता जसं की तुम्हाला शिप मध्ये म्हणलं शिप जर असेल तर त्याच्यामध्ये मीठ आपल्याला मीठ पण भेटायला किंवा बीफ असेल, बीफ आता नॉनव्हेज जे हे खातात तर त्यांच्याशी त्यांना मीठ भेटू शकायला लागले. आणि ऊल म्हणजे काय जर शिप असेल तर त्या शिप पासून त्यांना लोकर सुद्धा भेटू लागली. तर ह्या तीन गोष्टी आपल्याला ह्याचा बेनिफिट भेटायला लागले ज्यावेळेस आपण ह्या आर्टिफिशियल मेथडनं इन्सिमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर जर केलं तर ॲनिमलची जी क्वांटिटी आहे ते वाढायला लागली सगळी. आणि त्यामुळे यूज ऑफ ॲग्रिकल्चर हार्डवर्क, आणि हे जे ॲनिमल्स आहेत तर आपण ॲग्रिकल्चरमध्ये हार्डवर्कसाठी सुद्धा त्याला आपण यूज करू शकतो. समजतंय. तर हे दोन मेथड त्याला तर आपण काय म्हणू शकतो ॲनिमल हजबंड्री. समजतंय. आता नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमन हेल्थ. आता ह्युमन हेल्थ मध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द डिसीज आर टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. आता बघा आता कुठलाही डिसीज जर मला हे करायचं असेल तर ते मला लगेच कळणार आहे का कोणता डिसीज झालाय, तर त्यासाठी काय त्याला डायग्नोसिस करावं लागेल. म्हणजे कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट इन दिस बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत ते आपल्याला अगोदर बघायला लागेल आणि नंतर त्याला डायग्नोसिस केलं जाते. मग लॅबोरेटरीमध्ये त्याला डायग्नोसिस केल्यानंतर समजते की आपल्याला हा डिसीज झालाय. मग त्या डिसीजसाठी कोणती ट्रीटमेंट आहे हे पण आपण आयडेंटिफाय केलं जाते आणि त्याच प्रोसेसला काय म्हणत आहे ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. त्यालाच ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट असं म्हणत आहे. म्हणजे आपण अगोदर तो कोणता बॅक्टेरिया कोणता डिसीज झालाय त्या अगोदर त्याला डायग्नोसिस केलं लॅबोरेटरीमध्ये आणि परत त्यासाठी कोणती ट्रीटमेंट आहे तर त्या बॅक्टेरियासाठी कोणती ट्रीटमेंट द्यावं लागेल हे पण आपण आयडेंटिफाय केलं आणि ह्याच प्रोसेसला म्हणत आहे ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. आणि बायोटेक्नॉलॉजी हेल्प टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन्स
if the disease of the person, diagnosis of diabetes and heart disease has become possible even before the onset of symptoms. आता बघा, म्हणजे डायबिटीस आता माहिती आहे, डायबिटीस हे ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज असते, त्या ग्लुकोज मध्ये जर शुगरची मात्रा जर वाढली तर त्यावेळेस आपल्याला डायबिटीस होते. आणि डायबिटीस प्रोड्यूस कोण करून येते आपल्याला? बीटा सेल, एक इन्सुलिन नावाचा हार्मोन्स तर आहे, पण हे इन्सुलिन हार्मोन्सला बीटा सेल जे आहे तर ते प्रोडक्शन, म्हणजे बीटा सेल हे प्रोडक्शन करतात इन्सुलिनचं, आणि ते त्याला हेल्प करतात. आणि ते जर त्याची ग्लुकोजची मात्रा जर आपल्या शरीरात शुगरची लेवल जर वाढली तर त्यावेळेस आपल्याला डायबिटीस होते. आणि हार्ट डिसीज पण आहेत. आणि आणि हे जे डायग्नोसिस केले जातात तर आपण बायोटेक्नॉलॉजी थ्रू ह्याला डायग्नोसिस करून, जसं की आहे डायग्नोसिस ऑफ लाईक एड्स आहे, डेंग्यू आहे, कॅन बी डन विथ द फ्यू मिनिट्स, म्हणजे काही सेकंदामध्ये किंवा मिनिट्समध्ये आपण त्याला डायग्नोसिस करून एक प्रॉपर स्टेटमेंट देऊ शकतो. आता एड्स हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आपल्या ह्याच्यामध्ये, कारण हा काय सेक्शुअल डिसीज आहे. जर आपण प्रोटेक्शन नाही घेतलं तर हा सुद्धा एक बिमारी आहे की जे माणसाची लाईफ काय होते, माणूस जे ओबेसिटी होते ते माणसाचं म्हणजे अशक्त होत जाते, वीक होत जाते आणि खराब होत होते आणि त्याचं वजन पण कमी होत होते. तर हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम्स आहे, एड्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट केल्यामुळे हा डिसीज व्हायला लागलाय. तर ह्याचे सुद्धा डायग्नोसिस करू शकतो आपण विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि डेंग्यू सुद्धा आहे. आता डेंग्यू सुद्धा हा जे मच्छर चावल्यापासून होतोय तर हा पण एक हार्मफुल आहे, डेंग्यू किंवा मलेरिया म्हणतो. तर ह्याला सुद्धा डायग्नोसिस केलं जातंय काही सेकंदामध्ये विथ हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि हेच द ट्रीटमेंट कॅन बी डन ऍट द अर्लिएस्ट. आणि आपल्याला ट्रीटमेंट सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. ज्यावेळेस डिसीजला एखाद्या डायग्नोसिस केलं तर ते डायग्नोसिस केल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट द्यायला सुद्धा काय सोपं जाते. व्हेरियस मेडिसिन आर युज्ड टू ट्रीटमेंट ऑफ द डिसीज. एक्झाम्पल, हार्मोन्स इन्सुलिन इज युज्ड टू ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीस. आता हार्मोन इन्सुलिन जो आहे तो डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरला जातोय. म्हणजे अशा प्रकार भरपूर मेडिसिन जे आहेत आपण बायोटेक्नॉलॉजी मार्फत आपण तयार करू शकतो लॅबोरेटरीमध्ये. आणि त्याच्यासाठी एक इन्सुलिन नावाचा जे हार्मोन्स आहे तर ते डायबिटीससाठी इम्पॉर्टंट आहे, तर ते तयार केलं जात आहे. पुन्हा इन्सुलिन वॉज बिंग कलेक्टेड द पॅन्क्रिया ऑफ द हॉर्स, म्हणजे पॅन्क्रियाचा जो एक ऑर्गन्स आहे, ज्यावेळेस हॉर्स डेड झाला तर त्याच्या पॅन्क्रियामधून हे जे इन्सुलिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते कलेक्ट केलं जातं. आणि पण ते आपल्यासाठी चांगलं नव्हतं, बिकॉज दे ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे प्लांटवर सुद्धा येतं, म्हणजे पिग मधून, त्याच्यानंतर हॉर्स मधून, काऊ मधून ह्याला कलेक्ट केलं जातं ह्या इन्सुलिनला, पण त्याचे सुद्धा काय ऍडव्हर्स इफेक्ट होते. Nowadays the biotechnology insulin can be prepared with the help of bacteria. पण आता हे पॉसिबल झालंय, आपण बॅक्टेरिया थ्रू इन्सुलिन आपण तयार करू शकतो, म्हणजे प्रिपेअर करू शकतो. हे आता बायोटेक्नॉलॉजी मार्फत झालंय. पहिल्यांदा ह्या गोष्टी होत नव्हत्या पॉसिबल, कारण आपल्याला हॉर्स मधून, पिग मधून, काऊ मधून घ्यावं लागतं इन्सुलिन, आणि त्यासाठी जर ते इंजेक्ट केलं आपल्या बॉडीमध्ये तर त्याचे सुद्धा हार्मफुल इफेक्ट होते. पण ते आता हे पॉसिबल झालंय यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बॅक्टेरिया थ्रू हे जे इन्सुलिन आहेत आपण तयार करायला लागलोय. And various and purpose human insulin genes has been inserted into the genomes of the bacteria. म्हणजे हे जे जीन्स आहे तर आपण आता बघितलं की इन्सर्ट केलं जातंय ह्युमन मध्ये विथ हेल्प ऑफ बॅक्टेरिया. आणि व्हेरियस वॅक्सिन अँड अँटीबायोटिक्स आर प्रोड्युस्ड द सेम वे. आणि त्याच्या थ्रू आपण वॅक्सिन आणि अँटीबायोटिक्स काय करू शकतो, तयार करू शकतो. जे मेडिसिन असतात आपल्या, आपण मागच्या लेक्चरला बघितलं अँटीबायोटिक्स, तर त्या अँटीबायोटिक्स आपण तयार करू शकतो ह्या बॅक्टेरिया थ्रू. आणि परत पुन्हा आणि वॅक्सिन सुद्धा प्रोड्यूस करू शकतो. तर हे आपल्याला प्रोग्रेस झाली बायोटेक्नॉलॉजीमध्ये ह्युमन हेल्थमुळे, आणि डिसीजला आपण ओव्हरकम्स केलंय. समजलं? द नेक्स्ट पॉइंट आहे वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. आता इथं काय केलंय बघा, वॅक्सिन इज अँटीजेन्स कंटेड मटेरियल गिव्हन द अक्वायर आयदर परमनंट अँड टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट द स्पेसिफिक पॅथोजन्स अँड डिसीज. आता हे वॅक्सिन काय, एक अँटीजेन्स आहे, आणि हे म्हणजे एक प्रकारला प्रोटीन म्हणू शकतो, म्हणजे बॅक्टेरियाचे बाहेरची जे कव्हरिंग आहे, आणि ह्याला काय म्हणतो आपण, जागा प्रोटीन प्रेझेंट आउटर सरफेस ऑफ द पॅथोजन्स इज कॉल्ड अँटीजेन्स. त्यालाच अँटीजेन्स असं म्हणत आहे. आणि हे आउटर कव्हरिंगला प्रेझेंट असते त्याला अँटीजेन्स म्हणत आहे. आणि हे अँटीजेन्स आपल्याला काय करणार आहे, दिस इज द मटेरियल परमनंट अँड टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट द स्पेसिफिक पॅथोजन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजन्सला किंवा डिसीजला आपल्याला फाईट करण्याची इम्युनिटी सिस्टीम जे आहे ते त्याचं आपल्याला तयार करते आपल्या बॉडीमध्ये, त्यालाच अँटीजेन्स म्हणलंय. आता हे अँटीजेन्स काय करतात बघा, दिस अँटीजन अँड ट्रेडिशनली वॅक्सिन आर प्रिपेअर्ड विथ हेल्प ऑफ पॅथोजन्स. आता हे पॅथोजन थ्रू आपण हे जे आहे वॅक्सिन प्रोड्यूस करतो, कम्प्लिटली अँड पार्शली क्लिड पॅथोजन वेअर युज्ड द वॅक्सिन. आता हे जे बॅक्टेरिया जे होते तर ह्याला आपण काय करायचो, पॅथोजन्सला एकतर कम्प्लिटली त्याला मारून टाकायचो आणि त्याच्यापासून वॅक्सिन बनवायचो, किंवा त्यांना वीक बनवून वॅक्सिन बनवायचो. आणि ह्याचा फायदा काय होता, ड्यू टू दिस चान्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग दिस इन केस ऑफ सम पर्सन. तर त्यामुळं अशा प्रकारचे काय डिसीज सुद्धा, म्हणजे काय काय वेळेस आपण वॅक्सिन घेतल्यानंतर ही सुद्धा आपल्या बॉडीमध्ये काही डिसीज होत होते. म्हणजे जसं नाही का, 2 बूंद घेतले आणि तेच आपल्या ह्याच्यामध्ये जीवाला हे झालं,
तर अशा प्रकारचं तर हे सुद्धा म्हणजे दो बुंद जिंदगी की असं आपण म्हणत होतो त्याला, समजतंय. आणि तेच आपल्यावर ऍडव्हर्स त्याचा इफेक्ट झाला. तर हे सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला. अँड फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजेन्स लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजन. आणि पॅथोजन मधून ते जीन्स काय करायचं आहे, आयसोलेट करत आहे आणि त्याच्यापासून काय केलं आहे, वॅक्सिन प्रोड्यूस करून आपल्या बॉडीमध्ये त्याला ट्रान्सफर केलं जातं. आता हे काय करतं, हे अँटीजेन्स आहेत. अँटीजेन्स काय करतात, टू सेंट म्हणजे आपली इम्युनी सिस्टीम जे आहे ते सेल आयडेंटिफाय करते आणि त्यालाच आपण अँटीजेन्स म्हणतो. आणि ते अँटीजेन्स जे आहेत ते इन्फॉर्मेशन कोणाला पाठवते, बी सेल. बी सेल म्हणजे कोणती, आपली WBC व्हाईट ब्लड सेल. तर त्याला इन्फॉर्मेशन ज्यावेळेस पाठवल तर त्यावेळेस काय होतंय, विथ द प्रोटीन हेल्प अँटीसाइड म्हणजे ते त्याच्या वाईज ते प्रोटीन काय करतंय, बनवतोय. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अँटीबॉडीज. आणि प्रत्येकाच्या अँटीबॉडीज म्हणजे प्रत्येक पॅथोजनसाठी प्रत्येकाची अँटीबॉडीज वेगळी असते. म्हणजे प्रत्येक रोगासाठी म्हणजे कुठलाही डिसीज असेल तर प्रत्येकाची अँटीबॉडीज जे आहेत ते वेगवेगळ्या आपण तयार करू शकतो, समजतंय. आणि ह्या अँटीबॉडीज म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय करतात, एक सोल्जर सारखं काम करतात, समजतंय का. म्हणजे ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये येणार आहेत तर धड म्हणजे आपण जर हे आलं तर एखादा बॅक्टेरिया जर आपल्या बॉडीमध्ये एंटर व्हायला तर हे जे आहेत तर ते काय करतात, त्या बॅक्टेरिया याच्या अगोदरच आपल्या जे व्हाईट ब्लड सेल आहेत ते मेसेज कॅरी करतात आपल्या बॉडीमध्ये. आणि त्यामुळे हे जे कुठला बॅक्टेरिया आतमध्ये येऊ देतात म्हणजे लगेच सोल्जर सारखं काम करतात, धड म्हणजे मारायचं काम चालू करत. तर अशा अँटीबॉडीज जे आहेत आपण तयार करू शकतो, समजतंय. आणि त्यालाच आपण वॅक्सिन म्हणतो. आणि ह्या वॅक्सिनचा एक फायदा काय झाला, आपण अनेक नाव प्रोटीन विच ऍक्ट्स ॲज अ अँटीजेन्स इंजेक्टेड प्युअर इन्स्टेड ऑफ इंजेक्टेड क्लिड सेमी क्लिड पॅथोजन अँड दिस प्रोटीन कीप द पर्सन अवे फ्रॉम द डिसीज कीपिंग द इम्युनी सिस्टम ऍक्टिव्ह. आणि त्याची इम्युनी सिस्टम ऍक्टिव्ह होती आता मी सांगितल्याप्रमाणे. अँड दिस इंजेक्ट अँटीजन सेप्ट वे वॅक्सिनेशन and vaccine produced with help of biotechnology more thermostable and remain active longer duration. ते आपल्या बॉडीमध्ये लॉंगर ड्युरेशन साठी आपल्या बॉडीमध्ये राहू शकते. जसं आता बघितलं आपण कोरोना व्हायरसचं वॅक्सिन घेत होतं, ज्यांनी वॅक्सिन घेतलं ते खुलेआम फिरत होते, कारण का त्यांना माहित होतं की आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यात. तर त्यामुळे आता व्हायरस आपल्याला काहीच करणार नाही, समजतंय. ज्याची इम्युनी सिस्टम स्ट्रॉंग होती, जे इम्युनी सिस्टम पण वर डिपेंड आहे, ज्याची इम्युनी सिस्टम स्ट्रॉंग आहे तर त्याला कुठलाही व्हायरस किंवा कुठलाही बॅक्टेरिया त्याच्यावर अटॅक करणार नाही. पण जेवढी जसे हे जे अँटीबॉडीज आहेत तर ते वॅक्सिन ज्यांनी घेतली तर त्याला थोड्या प्रमाणात त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आणि त्यामुळे त्यांनी काय काय केलं की कोरोना व्हायरस पासून आपल्याला प्रोटेक्ट केलं. तर अशा प्रकारचे अँटीबॉडीज आपल्या बायोटेक्नॉलॉजी थ्रू आपण बनवू शकतो. आणि त्याच वॅक्सिन त्या वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन हा खूप आपला इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जर वॅक्सिन एखाद्या बॅक्टेरियाने जर आपल्या हेल्थवर किंवा बॉडीवर अटॅक केला तर त्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनवणं गरजेचं आहे. आणि ते अँटीबॉडीज आपल्याला हे जे आहेत बी सेल एक प्रोटीन बनवतात त्यालाच आपण काय म्हणत आहे, अँटीबॉडीज. आणि ते आपल्या शरीरात सोल्जरसारखं काम करतात, म्हणजे कुठल्याही बाहेरच्या हार्मफुल बॅक्टेरिया आपल्या आतमध्ये येऊ देत नाहीत ज्यावेळेस आपण वॅक्सिन घेतल्याच्यानंतर. तर आजचे हे पॉईंट सगळे क्लिअर झाले.